मॅन ऑफ द मॅचची जर्सी सौजन्य केलेली आहे. तर थँक्यू व्हेरी मच नितीनजी भोईर. हर्ष जास्त वेळ घेणार नाही आहे. ज्या पद्धतीने यंदाच्या हंगामामध्ये ही कितवी मॅन ऑफ द मॅच आहे? यंदाच्या सीझनमधली पहिली मॅन ऑफ द मॅच आहे. म्हणजे लक फॅक्टर घेऊन आलाय असं म्हणायला हरकत नाही. सरत्या शेवटी वर्षाच्या मात्र ही मॅन ऑफ द मॅच मिळाले. मात्र हे डेडिकेट कोणाला करशील? मी माझ्या संघाला डेडिकेट कारण त्यांनीच विश्वास दाखवला म्हणून मला संधी मिळते खेळायला. महेश भोईर आणि संपूर्ण टीमचं कौतुक कसं करशील जाणता राजा चषक खार्डी या आयोजनाच्या बाबतीमध्ये? खूप सुंदर आयोजन आहे. गेल्या वर्षी पण आम्ही इकडे केलो. मिळेल पुढचा बॉल, या बॉलला ओळखलंय, पाठवून दिलंय सरळ लॉंग ऑनच्या बाहेर, येतोय षटकार. जसा बंदुकीतून गोळी येते ना तसाचा फटका पॅटच्या मधून आला, मिडल केला, बाउंड्री क्लिअर करतोय. जाणता राजा चषक षटकार पाहायला मिळतोय. 6 धावेने धावफलक 10, 3 बॉल. बॅटची एज घेत पाठीमागच्या दिशेने हा चेंडू निघून जातोय. सध्या सिंगल येते आणि धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या 11च्या घरामध्ये. महेश भोईर आणि संपूर्ण टीम ची ही मेहनत आणि पुढच्या वर्षी काहीतरी नवीन अपडेट चेंजेस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. एक वेगळं आयोजन, अशी स्पर्धा या जाणता राजा चषकाची पाहायला मिळेल. गॅप शोधलाय, फिल्डर नाही आहे, फ्लॅट जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑनच्या वरून, आणखी एक येतोय दर्जेदार जाणता राजा चषक षटकार. ड्रीमम वेकअपम क्रिटिकल कंडिशनम हे अर्थम क्वेकअपम हिलडल सब शेकअपम. सध्या क्रिटिकल कंडिशन गोलंदाजाचे आहे. ज्या अनुषंगाने बॅटिंग होते, 2 षटकार आल्यात, 17 धावा, पूर्णपणे खतरा आहे, दबाव आहे पहिल्या षटकामध्ये. शेवटचा बॉल, अजून एकदा जोराने फोर्स केला, गॅप शोधलाय, चेंडू मिडॉन मधून जातोय, फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 धाव सध्या कंप्लीट. 1 धावेने टीमची धावसंख्या पुढे येईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. चांगली बॅटिंग कल्पेश पाटील आणि कल्पेश म्हात्रे या 2 बॅटरच्या माध्यमातून 1 ओव्हर 18 धावा. धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बॉलिंग मार्क वरती आला वन ऑफ द कन्सिस्टन्सी प्लेयर मुकुल सोनार. एक जबरदस्त धाटणीचा हा गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज. कमी धावा देणं, विकेट घेणं, जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये पहिल्या गोलंदाजाला जर मार पडला तर नेहमी कमबॅक करून देणारा मुकुल सोनार हा गोलंदाज बराच दिवस क्रिकेटपासून दूर आहे. जसा वेळ मिळतो तसा संघामध्ये इन होताना पाहिलंय. अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावर देखील आहे, परंतु समोर आहे ना सो बॅटर आपण बघतोय कल्पेश पाटील. मागील मॅचमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स त्याचा पाहिला आणि कल्पेश म्हात्रेचा देखील. कल्पेश पाटील स्ट्राईक एंडला बॅटर. हा बॅटल चांगला आहे. मुकुलचा हा बॉल समोर ठेवला होता, या बॉलला स्ट्रेटच केलाय, फटका लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू निघून जातोय. 1 धाव सध्या कंप्लीट. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल आणि धाव फळकावरती धावा येत आहेत. 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. जाणता राजा चषक मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन नियोजन महेश भोईर आणि संपूर्ण टीमची ही मेहनत, नीटनेटकं साफसूत्र, जसं पाहिजे तसं आयोजन नियोजन, कमी वेळात कमी काळात ही स्पर्धा ऑर्गनाईज केली. आयोजकांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मुकुलचा पुढचा बॉल, यावेळी मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, कॅच सुटलाय. कल्पेश धावाच्या बॅटरचा हा कॅच सोडलाय. येणारे चेंडू दर्शवितील या कॅचची किंमत किती होती. धावफलक 20 धावा.
कल्पेश म्हात्रे कल्पेश पाटील ही जोडी आपण बघतोय. कल्पेश पाटील आता स्ट्राईक वरती येतोय. 20 धावा या धावफलकावरती लगावल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजून एकदा लेंथ वरती फोकस केला. गुड लेन वरती चेंडू स्पॉट झाला. स्पॉट झाल्यानंतर एसटी रक्षक पप्प्या यांच्या हातामध्ये हा चेंडू निघून जातोय. पहिल्या मॅच मध्ये पप्प्याने देखील जबरदस्त बॅटिंग केली. एसट्यांच्या मागे त्याला आपण पाहतोय. डॉट बॉल येतो ही खासियत आहे मुकुलची. मोठा फटका खेळायचा होता. बॅक टू द बॉलर. कट अँड बॉलची संधी आणि इथे मुकुलने पुन्हा एकदा करून दाखवलंय का त्याला बोलवलं गेले दुसऱ्या षटका करता. चौथ्या बॉल वरती त्याने पहिला विकेट घेतलाय. विकेट डाऊन. फर्स्ट विकेट डाऊन. चिराग आलाय नवीन बॅटर. 1 डाऊन करता चिरागला इन्व्हाइट केलंय. चिराग देखील एक हार्ड बॅटर आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी आणि सिच्युएशननुसार फलंदाजी करणारा हा चिराग पाहायला मिळतोय. इन ॲट पोझिशन नंबर 3 वरती त्याला बोलवलंय. 4 बॉल फेकून झाले. मुकुल सोनारची ही खासियत आहे. ही कन्सिस्टन्सी आहे. अनुभव त्याच्याकडे भरपूर आहे आणि म्हणूनच आपला अनुभव तो शेअर करतोय. एक जबरदस्त कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव मुकुल सोनार. चेंडू क्रमांक 5 घेऊन पुन्हा एकदा बॅकअप लेन ठेवली. लेंथला ओळखलं नाही. पाठीमागच्या दिशेने शॉट फाईन लेगला. एसटी रक्षक पप्प्या चेंडूला कॅरी करेल तिथपर्यंत सिंगल. म्हणजे या ओव्हरमध्ये पूर्णपणे जखडून ठेवले बॅटिंग करणाऱ्या आई जीवदानी घासपाडा संघाला. घासपाडा वर्सेस आर के डोंगरपाडा या दोन संघादरम्यान हा मॅच आपण पाहतोय. आर के डोंगरपाडा संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. पहिल्या षटकात 18 धावा आणि दुसऱ्या षटकाच्या या शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. टोटल 21 धावा 5 बॉल. दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. बॅटची एज घेत एसटी रक्षकापर्यंत चेंडू गेला होता आणि इथे कॅच सोडलाय पप्प्याने. पुन्हा एकदा जीवनदान कल्पेश म्हात्रेला मिळताना 21 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक चांगली सिच्युएशन दोन्ही टीमच्या माध्यमातून. पहिल्या षटकात 18 धावा दुसऱ्या षटकात 3 धावा म्हणजे कमबॅक करून देणारा हे मुकुल सोनारचं षटक पाहिलं गेलं. 2 ओव्हर 21 धावा. घेऊया एक डीजे ब्रेक. क्या बात आहे. हरेश पाटील यांच्याकरता हे गाणं डेडिकेट केलंय. हरेश पाटील यांचं आवडतं सॉन्ग आणि एक नक्कीच एकविरा नायगाव त्यांचा फेवरेट संघ आहे. तो शनिवारच्या दिवशी इकडे नक्कीच पाहायला मिळेल आणि चांगली सोय त्या संघाची हरेश पाटील यांनी केली आहे. जेवणाची मेजवानी त्यांच्या माध्यमातून शनिवारच्या दिवशी एक गाव एक फॉर्मॅट आणि वसई विरारचे तारे सितारे एक गाव एक फॉर्मॅटनुसार तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. वेगवेगळ्या फॉर्मॅटनुसार ही स्पर्धा आपण पाहतोय. श्रेयश ज्याला मागील मॅचमध्ये चांगलं यश प्राप्त झालं होतं तो श्रेयश आलाय बॉलिंग मार्कवरती. इथे थ्रो केला होता आणि बॅकअपला फिल्डर आहे. बॅकअपला फिल्डर असला तर अशा प्रकारे हिट तुम्ही मारू शकता. एका धावेने टीमची धावसंख्या पुढे येईल 22च्या घरामध्ये. भूपेन भगत देखील मॅचचा आनंद घेत आहेत. KPLचा हिरो पाहिला मागील वर्षी आणि काय परफॉर्मन्स राहिला आहे. चांगल्या टचमध्ये हा खेळाडू. मला वाटतं परवाच्या दिवशी त्याचा बोलबाला तुम्ही नक्कीच पाहणार आहात इन ॲक्शनमध्ये. साई माली भूपेन भगत. पंकजचा देखील उद्याच्या दिवसात पंकज भोईर यांचा खेळ आठवतोय. ज्यावेळी लास्ट टाइम आम्ही कॉमेंटला होतो हॅट्रिक आणि हाफ सेंचुरी त्याच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. पुढचा बॉल बॅटची आउटसाइड एज घेत पप्प्याच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेलाय. कॉड बिहाइंडच्या माध्यमातून विकेट जाईल. आणखीन एक गडी बाद 22 वरती.
डीजे यशवंत आठवण करून देतात की आज 31 आहे आणि आज रात्री हीच गाणी वाजताना दिसतील आणि नवीन वर्षाचं नवीन रेझोल्युशन प्रत्येकाचं नक्कीच ती चर्चा आपण करणार आहोत. 22 धावा. पुन्हा एकदा यावेळी चेंडू खालीच राहतोय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग अटॅक टिचून मारा केला जातोय. रीड केलं जातंय बॅटरला. त्याचं कारण आहे श्रेयसचं हे षटक. मुकुल सोनारने जी ऊर्जा दिली ती ऊर्जा कॅरी फॉरवर्ड केली आणि इथे श्रेयसच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा यावेळी पॉइंटला केलेला फटका फिल्डर आहे त्या ठिकाणी. नॉन स्ट्राईक एंडला फेकी केलंय. पुन्हा एकदा बॅकअपला फिल्डर आहे. एक धाव येते. टीमची धाव संख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा 23 धावा. 18 धावा पहिल्या षटकात, 3 धावा दुसऱ्या षटकात आणि या षटकातील 4 बॉल फेकून झाल्या. 2 धावा देत 1 विकेट घेतलाय. रनवे मध्ये बिघाड. थोडासा डेड बॉल घोषित केलाय. जेव्हा जेव्हा डेड बॉल घोषित केलाय एक तर विकेट एक तर षटकार एक्स्ट्रा धावा या ट्विस्ट पाहिलेत आपण क्रिकेटमध्ये आणि या मॅच मध्ये सुद्धा तो ट्विस्ट पाहायला मिळेल का? एकच धाव. एका धावेने धाव फळक पुढे येईल. टीमची धाव संख्या सध्याच्या घडीला 24 धावा. 5 बॉल 24. काय कमबॅक केलाय पूर्णपणे आर के डोंगरपाडा या संघाने. आई जीवदानी घासपाडा संघ आपण बघतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहे एकमेकांच्या अपोजिट. अनेक वेळा हा एन्काउंटर पाहिलाय. अनेक वेळा एक चांगला नॉक मॅच पाहिलाय आणि याही मॅच मध्ये ते दृश्य कायम तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा बॉल. शेवटचा बॉल वेगवान चेंडू होता. थोडंसं दिशाहीन चेंडू होता आणि लेग स्टंपच्या अगदी बाजूने निघून जातोय. व्हाईट बॉलचा सिग्नल विरल नायर सरांकडून येतोय. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे येते. 25 धावा. काम 25. 2025 आणि 2025चा हा शेवटचा दिवस आपण बघतोय. 31 डिसेंबर प्रत्येकाचा आवडता दिवस. मोठा फटका. खडे खडे. स्टँड अँड डिलिव्हर. लांबच लांब. लॉंगेस्ट. यूज इट. सिक्सर. 3 ओव्हर नंतर टीमची धाव संख्या पुढे येते 31 धावा. 31 आफ्टर 3 ओव्हर. 31 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. एस डीजे. खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी हाय मानाचा. आता आपण चांता राजा चषक एन्जॉय करतोय आणि कमिंग सून श्री सत्यसाई चषक 1.25 लाखाचा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. कमिंग सून लवकरच तुमच्या भेटी करता येईल. श्री सत्यसाई चषक 1,25,000 प्रथम पारितोषिक आणि काहीतरी वेगळा फॉर्मॅट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. चमचमात्या त्या ट्रॉफीज, मालिका वीरला सस्पेन्स आणि इतर सारे चांगले चांगले गट तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. हरीश पाटील ही सर्व माहिती आमच्यापर्यंत देत आहेत. 3 ओव्हर 31 धावा. पार्थ आलाय शेवटच्या षटकामध्ये. पारचा पहिलाच बॉल. ड्राईव्ह चांगला केला. गॅप शोधलाय 2 फिल्डरच्या मधोमध. हा फटका पाहायला मिळतोय. नेत्र दीपक ऑन ड्राईव्ह येतोय चौकार. शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. फटका देखील रुबाबदारच होता. वेट अँड वॉच केलं या बॉलला. फक्त दिशा दिलं मिडॉनच्या जवळून. लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर फेसच्या मधोमध येतोय चौकार. इनटू द गॅप मधून 4 धावा. 4 धावाने धावफलक 35 धावा. पार्थ पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्यात म्हणजे 5च्या ओव्हरमध्ये धावा घेण्याचा नक्कीच प्रयत्न असेल घासपाडा टीमकडून. अजून एकदा चेंडूला उडवायचं होतं. मिस टायमिंग फटका आहे. त्या ठिकाणी पप्प्या आहे आणि पप्प्या अशा प्रकारचा झेल सोडणार नाही आहे. आणखीन एक विकेट जाईल. 35 वरती गॉन.
4 बॉलचा खेळ शिल्लक आहे फर्स्ट इनिंग मध्ये आणि बॅटर करता पारितोषिक लावले. सलग 3 षटकार ठोका. तेजस पाटील, अजय पाटील यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे 4 बॉलमध्ये 3 षटकार ठोका. आता फर्स्ट इनिंगचे 4 बॉल शिल्लक आहेत. 35 धावा. मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा गॅप शोधलेला आहे. स्ट्रेट फटका केलाय. लॉंग ऑफचा फिल्डर येईल. 1 धाव कंप्लीट. चेंडू हातामध्ये ठेवलाय. फेकी ॲक्युरेट येईल. बॅकअप दिलं जाईल. 1 धाव कंप्लीट. दोघांमध्ये कॉलिंग देखील व्यवस्थित. एका धावेने टीमची धावसंख्या आहे 36. दोन्ही टीमच्या मध्ये 36चा आकडा आलाय. टीमची धावसंख्या 3 बॉल 36 धावा. ओ जबरदस्त राईज केला या बॉलला. अप्रतिम डिलिव्हरी. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावे करता आता विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल. पाहूया इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट तर जाईल. रनआउट. विकेट डाऊन. दुसरी धाव घेत असताना थँक्यू. 4 बॉल 37 धावा. संकेत आलाय. न्यू बॅटर इन. सध्या स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय चिराग. चिरागच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. चांगल्या धावा तो जमा करतो आपल्या संघाकरता. हो पुन्हा एकदा काय बॉल टाकलाय. एकतर वेगवान चेंडू 1 बाउन्सचं वॉन देखील केलंय. टीव्ही अंपायरला आता बोलवलं जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. डोक्याच्या वरून आहे की नाही हे पाहण्याकरता हा रिव्ह्यू असेल. वन बाउन्स तर पंचांकडून कॉल होता आणि राईज केलेला बॉल होता. म्हणूनच चेक केलं जाईल की नेमका डोक्याच्या वरती आहे की खालती आहे. जबरदस्त अंपायरिंग राहिलंय. टेक्निकल सपोर्ट आहे तर जास्त रिक्स पंच देखील घेत नाही. प्रत्येकाला समान न्याय मिळावा आणि त्याच अनुषंगाने ही स्पर्धा आहे. महेश भोईर यांचं चांगलं आयोजन नियोजन. 2 कॅमेरे आहेत आणि DBN लाईव्ह आत्तापर्यंत जेवढे रिव्ह्यू घेतले ना त्यांच्या वतीने ते सक्सेस राहिलेत. म्हणून बघूया याही रिव्ह्यूचा विचार केला जाईल. काय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने की गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने. आणि पंचांकडून इशारा आलाय. वाईट बॉलचा सिग्नल आलाय अजित म्हात्रे सरांकडून. 1 बाउन्सचं वॉन देखील आहे. वाईट बॉल देखील आहे. डोक्यापेक्षा वरती बॉल आणि म्हणूनच इथे हा वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे येईल. 38. टेक्निकल सपोर्ट आहे. ऑन साईडला पुलचा फटका खेळायचा होता. त्या ठिकाणी फिल्डर आहे मुकुल सोनार. जजमेंट अप्रतिम. स्टायलिश कॅच घेतलाय. अप्रतिम कॅच. विकेट डाऊन. थँक्यू. V24 बॉय चंदन सार आणि त्यांच्या अपोजिट आहे श्री सत्यनारायण कोपरी. नेक्स्ट मॅच आणि दोन्ही टीम टॉससाठी यायचं आहे. कॅप्टन टॉसला या. V24 बॉयज चंदन सार आणि श्री सत्यनारायण कोपरी. शेवटचा बॉल वेगवान चेंडू होता आणि ते या बॉलवरती धावा येत नाही. म्हणजेच फर्स्ट इनिंगचा इथे खेळ होईल समाप्त. फलकावरती धावा 38. 39चं लक्ष सामोरं ठेवले RK डोंगरपाडा या टीम समोर. आई जीवदानी घासपाडा बॅटिंग करत असताना सुरुवातीचे बॅटर कल्पेश पाटील सुरुवात केली. 1 षटकार त्याच्या बॅटमधून. त्यानंतर कल्पेश म्हात्रे त्याच्या बॅटमधून देखील 1 षटकार. चिरागच्या बॅटमधून देखील 1 षटकार. दुर्गेशच्या बॅटमधून 1 चौकार. आणि शेवटला जो ग्राफ आहे ना तो पूर्णपणे खाली येताना दिसलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 धावा. कमबॅक करून देणारा ते मुकुलचं षटक. मुकुल सोनारने जबरदस्त इम्पॅक्ट टाकला या मॅचमध्ये. श्रेयसचं ते 10 धावांचं षटक आणि पार्थने शेवटला चांगल्या पद्धतीने रोखलं गेलं. दत्तूजी भगत साहेबांचं होतं शुभागमन. एक उद्योजक याच परिसरातील आणि त्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम दत्तूजी भगत. आपलं हार्दिक स्वागत आहे जाणता राजा चषक 2025-26 मध्ये.
थँक्यू. श्री सत्यनारायण कोपरी संघाचा कर्णधार V24 फाउंडेशन चंदन सरचा कर्णधार दत्तूजी भगत साहेबांना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि ही वेगळी फाईट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. टाईट फाईट या मॅचमध्ये. दत्तूजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 4 ओव्हरचा मॅच आहे. सकाळपासून जे नियम आहेत तेच नियम लागू होतील. छापा आणि काटा असा टॉस बनवला आहे. या परिसरातील एक गोड व्यक्तिमत्व सफल उद्योजक दत्तूजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चंदन सर संघ कॉलिंग करतोय. काटा काढण्याचा इरादा आहे. छापा आलाय. छाप सोडण्याचा इरादा आहे. थँक्यू दत्तूजी भगत. आपण आसनस्थ व्हायचं आहे. टॉस जिंकलेला आहे श्री सत्यनारायण कोपरी संघ. डिसिजन काय आहे? बॉलिंग फर्स्ट. फर्स्ट मॅच खेळत असताना नेमका काय अंदाज आला या ग्राउंडवरती? काय नाही, काय टीममध्ये चेंजेस आहेत का? सेम टीम. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? फिल्डिंग घेतला असता. आता टॉस हरलोय, आता जर बॅटिंग करायची. बॅटिंग करायचं आहे. समोर कोपरीचा संघ आहे. यंदाच्या हंगामामध्ये एकमेकांच्या समोर आल्यात का? नाही, पहिल्यांदा आलो आहे. गेल्या वेळी इकडे याच ग्राउंडवर आमची त्यांची मॅच लागलेली, आम्ही त्यांना हरवलेलं. आता बघूया. आता या नवीन वर्ष आता पहिल्यांदा लागलं आहे. सीझनपासून पहिली मॅच आहे त्यांच्या जोडीला आमची. कशी एन्जॉय करता ही स्पर्धा? गेल्या वेळी नवतरुण चषक पहिला होता, यावेळी जाणता राजा चषक ठेवलेला आहे. आता तिने वाट बघत होतं. म्हणजे गेल्या वर्षी 60-65 हजाराची काहीतरी टुर्नामेंट होती. यावेळी चांगलं आयोजन केलं आहे. 1 लाखाची ठेवले. चांगलं आहे. जसं जसं प्राईज जास्त वाढतं तेवढं टुर्नामेंटचं नाव होतं. गावाचं नाव मी स्वतः या गावाचं नाव नाही आहे, रहिवासी आहे, पण मी राहतो आमच्या तिकडे सिटीमध्ये राहतो, म्हणून मी चांगलं आयोजन आहे. गावाचं आहे. कोसमाईचा आईचा सपोर्ट आहे, आपल्याला आशीर्वाद आहे. नक्कीच चांगल्या प्रतिक्रिया. कॅप्टन करताच टाळ्या झाल्या पाहिजे. चांगल्या प्रतिक्रिया केल्यात आणि टॉस जिंकलेला आहे श्री सत्यनारायण कोपरी. वॉन द टॉस अँड चूज टू बोल फास्ट. थँक्यू. DBN लाईव्ह जाऊया कमेंट बॉक्समध्ये. आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ कोपरी धनंजय पाटील. चला, मॅचला सुरुवात होईल. प्रफुल्ल तावडे पप्या या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू सध्या स्ट्राईक एंडला आहेत आणि घासपाडासाठी प्रत्येक विकेटला अजय पाटील, तेजस पाटील, जतीन भोईर यांच्याकडून 200 रुपयाचं प्राईज असणार आहेत. प्रत्येक विकेटला आई जुदानी घासपाडा संघासाठी पारितोषिक आहेत. भरपूर वेळा एकमेकांच्या आमने सामने आल्यात. आरके डोंगरपाडा वर्सेस आई जुदानी घासपाडा. नुकता झालेली स्पर्धा आपण पाहिलं तर श्रीराम चषक कसराळी, तिथेही दोघं एकमेकांच्या समोर होते. एकमेकांच्या समोर होते. आता पाहूयात पुन्हा समोर आलेले आहेत. पहिला बॉल बॅटची एज पाठीमागे चाललाय. बॉल धाव घेण्याचा प्रयत्न. तिथे बॅटर धावल्या. धावचीची संधी. ओ माय गॉड. पहिल्या बॉलवरती संधी आली होती. गोलंदाजी होते. कदापि मोठी विकेट जाऊ शकली असती. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर श्रेयस गुरव हा एक दर्जेदार खेळाडू आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. मंचावरती दत्तू भगत साहेबांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत असेल. पुढील बॉल पप्यासाठी. आक्रमक स्ट्रोक खेळलाय. समोरच्या दिशेने खेळलाय. बॉल चालेल सरळ निघून बाउंड्री लाईनच्या पार. पप्याच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. 39 धावेचा पाठलाग करायचा. पप्या यांची बॅट मात्र अशाच प्रकारे नेहमी बोलत असते. मागील मॅच मध्ये देखील त्यांनी याच प्रकारची बॅटिंग केली होती. पुढील बॉल दीपकचा. दीपक खांडेकरचा बॉल. फटका चांगला खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. 4. प्रफुल्ल तावडे अर्थातच पप्या यांची बॅट सध्या मैदानाच्या मध्ये बोलू लागल्यात. बॅक टू बॅक 2 चौकार त्यांनी खेळल्या. धावसंख्या धावफलकावरती 8. 3 बॉल्स आतापर्यंत केस संपलायत. पुढील बॉल. पुन्हा एकदा मात्र एक वेगवान स्ट्रोक खेळलाय. कॅपमध्ये चाललाय. तोही निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट होत आहेत. पप्याच्या बॅटमधून सलग 3 चौकार. 4.
थँक्यू. आक्रमक विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणं जाणतात पप्प्या आणि आतापर्यंत ऑन फायर आहेत. बॅटिंग ताबडतोब अंदाजामध्ये कशा प्रकारे केली जातात ना त्याचं मूर्तिमंत उदाहरण सध्या मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर पप्प्या आहेत. धावसंख्या 12. पुढील बॉल दीपक खंडेकरचा. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा जलद गतीने टाकण्याचा प्रयत्न केलात. मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परफेक्ट कनेक्शन नाही करू शकले. डॉट बॉल येतोय. सुरुवात गासपाडा संघानं ज्यावेळी आर के डोंगरपाडा संघ फिल्डिंग करत होता पहिल्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा होत्या. त्याच्यानंतर ते 18ला कन्वर्ट करायचं होतं, पण तिथून 3, 10, 7 या कदापि धावा ज्या नाही आल्या ना तो परिणाम मैदानाच्या मध्ये जाणवलाय. फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय आणि निघून जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल, षटकार. चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया. चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया. स्ट्रांगली ये जादू तेरा मुझ पे चल गया. थँक्यू. आमचे चन्या सध्या डान्सर आल्यात त्या ठिकाणी डान्स करतायत. सर्व काही लक्ष त्यांच्यावरतीच होतं. कॅमेऱ्याचा फोकसही सध्या त्यांच्यावरतीच होता. आणि पुन्हा जर नसले तर हरेश पाटील कडून 200 रुपये 2 बियर असणार आहेत. डान्सर 31चा दिवस आहेत आणि डान्सही सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 18. पहिला बॉल सुंदररित्या पाहायला मिळत आहेत. दीर्घाव चेंडू येत असताना आपण पाहू शकतायत. तिथे सुरुवात पहिल्या षटकामध्ये 18 रन झाली होती. इथे षटका पहिल्या सत्राची जी सुरुवात आहे पहिल्या षटकाची ती 18 रन झालेल्या आहेत. म्हणजे बरोबर 18 धावा तिथेही होत्या, 18 धावा इथेही आहेत. तिथे एकही विकेट गमावला नाहीत, इथेही एकही विकेट गमावलेले नाहीत. परंतु ज्या काही हालचाली घडल्या होत्या ना त्या दुसऱ्या षटकामध्ये मुकुल सोनारच्या त्या ओव्हरमध्ये घडल्या होत्या. लोअर फुलटच बॉल होता, त्याला मात्र टर्न करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चाललाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नितेश पाटील गोल्डे अगदी पुढे येत आहेत, बॉल फील करतायत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. अजून 20 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. येणारे बॉल शिल्लक असतील ते मात्र 16. दुर्गेश लेन लाईन टप्पा अगदी चांगला ठेवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूला. परंतु मैदानाच्या आतमध्ये पप्प्याला काही फरक पडणार नाही. त्याच अंदाजामध्ये तो बॅटिंग करतोय. ताबडतोब अंदाजामध्ये खेळलेला पप्प्याच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. 4. दरवाजे को कुंडी मारो कोई न बच के जाने पाए. डीजे को समझा दो म्यूजिक गलती से. थँक्यू. चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 23-23. पहिला बॉल डॉट सिंगल, त्याच्यानंतर चौकार. आक्रमक रौद्र रूप सध्या मैदानाच्या मध्ये धारण केलं या खेळाडूनं. 4 चौकार 1 षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. आणखीन एक फटका सजवलाय, तोही चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलेला पप्प्याच्या बॅटमधून खणखणीत षटकार. जसं मी या खेळाडूचा उल्लेख केला की आदर्श फणसपाडापासून त्यानं सुरुवात केली. त्याच्यानंतर श्री सत्यनारायण चषक कोपरीच्या मैदानावरती खेळले, श्रीराम कसरळेच्या मैदानावरती श्रीराम चषक खेळले आणि आता खर्डीच्या मैदानावरती जाणता राजा चषकामध्ये देखील तोच फॉर्म कायम पाहायला मिळतो या खेळाडूचा. यावेळेचा बॉल लेगस्टंपच्या थोडा बाहेर जाणारा बॉल, परंतु बॅटरनं सांगितलंय की यस पायाला बॉल लागलाय. ही खेळाडू वृत्ती आहेत, कारण तुम्ही एक मोठे खेळाडू होण्यासाठी तुमच्यामध्ये खेळाडू वृत्ती असणं गरजेचं आहे आणि ती पप्प्याने दाखवून दिल्यात. पंचाने तर वाईट दिला होता, परंतु सांगितलं की नाही माझ्या अगदी पायाला स्पर्श होऊन हा बॉल पाठीमागे गेलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर एकूण धावा धावफलकावरती 28-28. पुण्यात मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पाहिला तर डीप मध्ये जातो, त्या ठिकाणी फिल्डर आहेत दीपक. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 30.
9 धावेची गरज आहे. येणारे बॉल आहेत 12 चेंडूमध्ये 9 धावेची गरज. थँक्यू. डान्सरसाठी एक पारितोषिक आलं, पण काही अटी आहेत. त्या अटीचं पालन करून डान्सरला डान्स करावा लागेल. डान्सरला त्या 20 मिनटं नाचायचं आहेत. 20 मिनटं जर नाचले तर हरेश यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि 5 मिनटं समोर नाचायचं आहेत, स्टेजच्या समोर. वाजायला 30, 9 धावेची गरज आहे. स्ट्राईकला पप्या. प्रफुल्ल तावडे पप्याच्या बॅटमधून आणखीन एक ट्रेडमार्क शॉट. व्हॉट अ शॉट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. कडक सिक्सर. 6. आमचे डोंगरपाड्याचे 12वे खेळाडूही जातात सध्या, कारण त्यांनाही माहित आहे की हा मॅच ज्या प्रकारे बॅटिंग सुरू आहे, धावपलकावरती धावा जर पाहिला तर 36-36, 3 धावेची गरज. तो एन्जॉयमेंट करतोय. सन्मान दिलायत, हलक्या त्यानं ढकलून दिलायत. सन्मान देणं देखील अगदी जाणतायत पप्या. मोठे स्ट्रोक देखील खेळणं जाणतायत. आता बाहेरून देखील काही आवाज येऊ लागल्यात, कशा प्रकारे स्ट्रोक खेळायला हवे याही गोष्टी सध्या बाहेरून सांगण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या धावपलकावरती 37-37. 2 धावा मॅचचं समीकरण. येणारे 10 बॉल. हलक्या हाताने चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलायत. सिंगल घेत आहेत, पप्याला स्ट्राईक देतात, आपल्या साथीदाराला स्ट्राईक देत आहेत. मॅच जिंकण्यासाठी आता एका धावेची गरज आहे. आतापर्यंत पप्यानं खूप चांगली बॅटिंग केलं. एक धाव पाहूया तो कशा प्रकारे घेतोय. आणि फिनिशिंग टच देत असताना षटकार ठोकलाय. मॅच जो आहे तो मॅच आपल्या नावी केलाय. RK डोंगरपाडा या संघानं हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये जिंकलाय. अभिनंदन टीम RK डोंगरपाडा. विनंती असेल चला एका लाईनअप मध्ये मैदानाच्या मध्ये ज्ञानेश आणि संपूर्ण टीम आपण दाखल व्हायचं आहे. हस्तांदोलन त्या ठिकाणी शेक हँड करून घ्या, ही विनंती आहे. पुढील मॅच आहेत, पुढील मॅचला सुरुवात होत आहेत. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी B आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल V24 बॉईज चंदनसार. या 2 संघांदरम्यान पुढची मॅच आहे, ती पुढची मॅचला सुरुवात होणार आहेत. या मॅचचा मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार आपण काही वेळामध्ये या ठिकाणी घोषित करूयात.